नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे आर्किटेक्ट म्हणजेच वास्तुविशारद खालीलपैकी कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, कर्नल J.A. फुलर। तर मुंबई उच्च न्यायालयाची ऐतिहासिक इमारत ब्रिटिश अभियंता कर्नल J.S. फुलर यांनी डिझाईन केलेली होती। तर या इमारतीचे जे बांधकाम आहे तर ते पहा सन 1871 कधी सन 1871 या वर्षी सुरू करण्यात आलेले होते, जे की अर्ली इंग्लिश गॅथिक या शैलीमध्ये तयार करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र सरकारने 2026 मध्ये कोणत्या खेळाला राज्य साहसी खेळ म्हणून मान्यता दिलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, किल्ले चढणे म्हणजेच ट्रॅकिंग। तर महाराष्ट्र सरकारने पहा 2026 मध्ये किल्ले चढणे या खेळाला राज्य साहसी खेळ म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, संगणकामध्ये USB पोर्टचे पूर्ण रूप काय आहे? तर संगणकामध्ये USB या पोर्टचे फुल फॉर्म काय आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा, युनिव्हर्सल सिरियल बस। काय आहे? युनिव्हर्सल सिरियल बस हा USB फुल फॉर्म आहे। प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय संविधानातील कलम 226 हे कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, उच्च न्यायालयाचे प्राधिलेख काढण्याचा अधिकार। तर पहा, आपल्या भारतीय संविधानाचे जे कलम आहे, कोणते? कलम 226 हे जे कलम आहे तर ते उच्च न्यायालयाचे प्राधिलेख काढण्याचा अधिकार यांच्याशी संबंधित असलेले ते कलम आहे। प्रश्न क्रमांक 5, ई प्रणाली राबवणारे महाराष्ट्रातील पहिले जिल्हा न्यायालय कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, धाराशिव। पूर्वीचं नाव आहे पहा उस्मानाबाद। तर ई प्रणाली राबवणारे महाराष्ट्रातील पहिले जिल्हा न्यायालय हे धाराशिव हा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 6, जगातील पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कोणाचं नाव चर्चित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, डेव्हिन। तर जगातील पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून डेव्हिन यांचे नाव चर्चित आहे। प्रश्न क्रमांक 7, संगणकात Ctrl+K ही शॉर्टकट की कशासाठी वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, हायपरलिंक इन्सर्ट करणे। तर संगणकामध्ये Ctrl+K ही जी शॉर्टकट की आहे तर ती हायपरलिंक इन्सर्ट करणे यासाठी वापरली जाते। प्रश्न क्रमांक 8, खेलो इंडिया यूथ गेम 2025 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, महाराष्ट्र। तर खेलो इंडिया यूथ गेम 2025 मध्ये महाराष्ट्र या राज्याने सर्वाधिक पदके जिंकलेली होती। तर आपल्या महाराष्ट्र राज्याने पहा एकूण 158 किती एकूण 158 पदके जिंकलेली होती। तसेच दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा हे राज्य होते। तर हरियाणा या राज्याने पहा एकूण 117 किती एकूण 117 पदके हे जिंकलेली होती। प्रश्न क्रमांक 9, गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, लोकहितवादी। तर गोपाळ हरी देशमुख यांना पहा लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 10, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे प्रादेशिक भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी कोणते AI टूल वापरले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, सुवाक। तर सुप्रीम कोर्टच्या निकालांचे प्रादेशिक भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी सुवास हे AI टूल वापरले जाते। तर सुवासचा फुल फॉर्म काय आहे? तर ते सुप्रीम कोर्ट विधिक अनुवाद सॉफ्टवेअर। काय आहे? सुप्रीम कोर्ट विधिक अनुवाद सॉफ्टवेअर हे सुवासचा फुल फॉर्म आहे। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा असे म्हणतात?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 भंडारा. भंडारा या जिल्ह्याला महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 12 संगणकामध्ये कॅच मेमरी कोठे स्थित असते? तर संगणकामध्ये कॅच मेमरी ही जी असते तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4 CPU मध्ये. कशामध्ये? CPU मध्ये स्थित असते. तर CPUचा फुल फॉर्म काय आहे? तर ते सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा CPUचा फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 13 जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2025 मध्ये भारताचे स्थान काय आहे? तर जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2025 मध्ये भारताचे जे स्थान आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 10वे स्थान आहे. कितवे स्थान आहे? 10वे स्थान आहे. प्रश्न क्रमांक 14 आत्मीय सभा या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा राजाराम मोहन रॉय. तर राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभा या संस्थेची स्थापना केलेली आहे. तर या संस्थेची स्थापना ही जी आहे तर ती पहा 1815 मध्ये. कधी? 1815 मध्ये कलकत्ता या ठिकाणी. कुठे? कलकत्ता या ठिकाणी ही आत्मीय सभेची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा जिम कार्बेट. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान हे जिम कार्बेट आहे, ज्याची स्थापना ही पहा 1815 मध्ये. कधी? 1815 मध्ये करण्यात आली असून जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे जे आहे तर ते उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. कोणत्या? उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 16 संगणकामध्ये बायोसचा पूर्ण अर्थ काय आहे? तर संगणकामध्ये बायोसचा फुल फॉर्म हा पहा ऑप्शन क्रमांक 1 बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. काय होतो? बायोसचा फुल फॉर्म हा बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम असा होतो. प्रश्न क्रमांक 17 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा ही संस्था कुठे स्थापन केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नाशिक. नाशिक या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 18 मानवी शरीरात इन्सुलिनची निर्मिती कुठे होते? तर मानवी शरीरामध्ये इन्सुलिनची निर्मिती ही पहा ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंडामध्ये होते. कुठे? स्वादुपिंडामध्ये. प्रश्न क्रमांक 19 संगणकात ALT+ टॅब ही की कशासाठी वापरली जाते? तर संगणकामध्ये ALT+ टॅब ही जी की आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 उघडलेल्या प्रोग्राम्समध्ये स्विच करणे. काय आहे? उघडलेल्या प्रोग्राम्समध्ये स्विच करणे यासाठी ही की वापरली जाते. प्रश्न क्रमांक 20 जिल्हा परिषद विसर्जित झाल्यास किती महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 6 महिने. तर जिल्हा परिषद विसर्जित झाल्यास 6 महिन्याच्या आतमध्ये निवडणूक घेणे बंधनकारक आहे. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील कोणत्या नदीला मुलखाची नदी म्हणजेच विदर्भाची गंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा वैनगंगा. तर महाराष्ट्रातील पहा वैनगंगा या नदीला मुलखाची नदी किंवा विदर्भाची गंगा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 22 भारताचे पेन्सिलिन शहर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर भारताचे पेन्सिलिन शहर हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 पालघर. कोणत्या? पालघर या जिल्ह्यातील डहाणू या ठिकाणी. कुठे? पालघर जिल्ह्यातील डहाणू या ठिकाणी भारताचे पेन्सिलिन शहर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 23 संगणकामध्ये VGA केबलचा वापर कशासाठी होतो? तर संगणकामध्ये VGA केबलचा वापर हा पहा ऑप्शन क्रमांक 1 मॉनिटरला व्हिडिओ सिग्नल देण्यासाठी. कशासाठी? मॉनिटरला व्हिडिओ सिग्नल देण्यासाठी वापर होतो. प्रश्न क्रमांक 24 मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वाई, जे की हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? सातारा या जिल्ह्यामध्ये असून या ठिकाणी मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 25 ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय काय असावे लागते? तर ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी पहा किमान वय हे ऑप्शन क्रमांक 1 18 वर्ष पूर्ण. काय? 18 वर्ष पूर्ण असावे लागते. प्रश्न क्रमांक 26 स्वदेशी चळवळ अधिकृतपणे कोणत्या वर्षी सुरू झाली?
तर स्वदेशी ही जी चळवळ आहे तर ती अधिकृतपणे ऑप्शन क्रमांक 2 1905 या वर्षी कोणत्या 1905 या वर्षी सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 27 अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. तर अजिंठा ही जी लेणी आहे तर ती ऑप्शन क्रमांक 1 वाघोर कोणत्या वाघोर या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28 संगणकामध्ये अंडो करण्यासाठी Ctrl+Z वापरतात तर रीडो करण्यासाठी काय वापरतात. तर संगणकामध्ये अंडो करण्यासाठी Ctrl+Z वापरतात तर रीडो करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते तर ती ऑप्शन क्रमांक 1 Ctrl+Y कोणती Ctrl+Y ही शॉर्टकट की वापरली जाते. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे. तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची जी स्थापना आहे तर ती ऑप्शन क्रमांक 3 1993 कोणत्या वर्षी 1993 या वर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30 संविधानातील कोणत्या कलमात समान कामाबद्दल समान वेतन ही तरतूद आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 कलम 29. तर संविधानातील कलम 29 या कलमामध्ये समान कामाबद्दल समान वेतन ही तरतूद केलेली आहे. प्रश्न क्रमांक 31 सह्याद्री डोंगररांगेतील सर्वात दक्षिणेकडील खिंड कोणते आहे. तर सह्याद्री डोंगररांगेतील सर्वात दक्षिणेकडील खिंड ही ऑप्शन क्रमांक 3 फोडा घाट आहे. कोणती फोडा घाट ही खिंड आहे. प्रश्न क्रमांक 32 विश्राम बेडेकर यांनी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे. तर विश्राम बेडेकर यांनी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक हे ऑप्शन क्रमांक 4 रणांगण कोणते रणांगण हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 33 संगणकामध्ये IP ॲड्रेसचे किती प्रकार म्हणजेच वर्जन प्रामुख्याने वापरले जातात. तर संगणकामध्ये IP ॲड्रेसमध्ये एकूण ऑप्शन क्रमांक 1 2 किती एकूण 2 प्रकार हे प्रामुख्याने वापरले जाते. तर त्याचे नाव काय आहे तर पहिला आहे IPv4 पहिला आहे IPv4 आणि दुसरा आहे IPv6 काय IPv4 आणि IPv6 हे 2 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 34 जगातील सर्वात लांब नदी नाईल ही कोणत्या खंडातून वाहते. तर जगातील सर्वात लांब नदी जी कोणती आहे तर ती नाईल. तर ही जी नाईल नदी आहे तर ती ऑप्शन क्रमांक 2 आफ्रिका खंडातून कोणत्या आफ्रिका या खंडातून ती प्रामुख्याने वाहते. प्रश्न क्रमांक 35 शरीरातील हाडांमध्ये प्रामुख्याने कोणता घटक असतो. तर शरीरातील हाडांमध्ये प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 2 कॅल्शियम आणि फॉस्फरस कोणतं कॅल्शियम आणि फॉस्फरस हा घटक असतो. प्रश्न क्रमांक 36 डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर डेव्हिस हा जो कप आहे तर ते ऑप्शन क्रमांक 3 लॉन टेनिस काय लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 38 आयुष्यमान भारत योजनेमध्ये प्रति कुटुंब किती रुपयाचा विमा मिळतो. तर आयुष्य भारत योजनेमध्ये प्रति कुटुंब ऑप्शन क्रमांक 1 5 लाख किती 5 लाख रुपयाचा विमा हा मिळतो. प्रश्न क्रमांक 39 भारतातील पहिले न्यायालयीन संग्रहालय ज्युडिकल म्युझियम कुठे आहे. तर कुठे आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली या ठिकाणी आहे. कुठे दिल्ली या ठिकाणी न्यायालयीन संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 40 संगणकामध्ये Ctrl+Home दाबल्यास कर्सर कुठे जातो. तर संगणकामध्ये Ctrl+Home दाबल्यास जो कर्सर असतो तर तो ऑप्शन क्रमांक 1 डॉक्युमेंटच्या अगदी सुरुवातीला डॉक्युमेंटच्या अगदी सुरुवातीला तो जातो. प्रश्न क्रमांक 41 पीत क्रांती येलो रिव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे. तर पीत क्रांती ही जी आहे तर ती ऑप्शन क्रमांक 4 तेलबिया कशाशी तेल उत्पादन यांच्याशी पीत क्रांती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत. तर महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत. किती जिल्हे आहेत तर ते एकूण 8 जिल्हे आहेत. किती एकूण 8 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 43 इस्रोने 2025-26 मध्ये चंद्रावर पाणी शोधण्यासाठी
कोणत्या देशासोबत लुपेक्स ही मोहीम आखलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 जपान. तर पहा इस्रोने 2025-26मध्ये चंद्रावर पाणी शोधण्यासाठी जपान या देशासोबत लुपेक्स ही मोहीम आखलेली आहे. प्रश्न क्रमांक 44 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन हे कोणत्या निधीतून दिले जाते? तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे जे वेतन आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 राज्याचा संचित निधी. कशातून? राज्याच्या संचित निधीतून, या निधीतून त्यांना दिले जाते. प्रश्न क्रमांक 45 संगणकामध्ये MS वर्डमध्ये ओळ मध्यभागी करण्यासाठी कोणती की वापरतात? तर संगणकामध्ये MS वर्डमध्ये ओळ मध्यभागी करण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2 Ctrl+E. कोणती? Ctrl+E ही शॉर्टकट की वापरली जाते. प्रश्न क्रमांक 46 संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे? तर संत जनाबाई यांची समाधी ही पहा ऑप्शन क्रमांक 3 पंढरपूर या ठिकाणी आहे. कुठे? पंढरपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 47 वाऱ्याची दिशा मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? तर वाऱ्याची दिशा मोजण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2 विंड वेन. काय? विंड वेन हे यंत्र वापरले जाते. प्रश्न क्रमांक 48 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी म्हणजेच NIV कोठे आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 पुणे या शहरामध्ये आहे. कुठे? पुणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 49 शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक हे पहा ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले आहेत. कोण आहेत? महात्मा फुले हे आहेत. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणता देश हा बिमस्टेक संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पाकिस्तान. पाकिस्तान हा जो देश आहे तर तो बिमस्टेक संघटनेचा सदस्य नाही.